बातमी भिवंडीमधून येते। भिवंडीत खंडूपाडा मिल्लतनगरमधील मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याची तक्रार भाजप उमेदवार कपिल पाटील यांच्याकडे दाखल झाली। त्यावेळी कपिल पाटील यांनी तातडीने मतदान केंद्रावर धाव घेतली आणि मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकारी आणि पोलिसांनी कपिल पाटलांनी त्यांना धारेवर धरलं। त्यावेळी कपिल पाटील यांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याचंही दिसून आले। तर कपिल पाटील नागरिकांना धमकवत असल्याचा आरोप विरोधी उमेदवार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांनी केलेला आहे। खंडूपाड्याच्या पोलिंग बूथवर मी गेल्यानंतर मी बघितलं कमीत कमी 1000-1500 लोक कंपाऊंडच्या आतमध्ये पोलिंग बूथच्या 5 फुटाच्या अंतरावर सगळे घोळक्याने उभे होते। मी तिथल्या PSIला सांगून त्यांना बाहेर काढायला लावलं। अशा पद्धतीने लोकशाहीची हत्या करणारे लोकांना सांगतात की आपल्याला संविधान वाचवायचं आहे। संविधान जर वाचवायचं आहे ना तर सरळ सरळ नियमानुसार मतदान करा। एकतर बोगस मतदान वगैरे काही नाही। कपिल पाटीलच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। दुपारी स्पष्ट त्यांनी त्याचा पराभव मान्य केलेला आहे आणि आज आपण इकडे पाहत असाल त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलीस अधिकारी, निवडणूक अधिकारी सगळ्या अधिकाऱ्यांना सगळ्यांच्या समोर शिवीगाळी वगैरे केली आहे। मी या माध्यमातून कपिल पाटीलचा निषेध करतोय। पोलीस फौजफाटा घेऊन मतदारांना धमकवू नको। ही लोकशाहीची हत्या तुम्ही रोज करत आहात आणि हेही लक्षात ठेवा, संविधान आम्हाला वाचवायचं आहे, लोकशाही आम्हाला वाचवायची आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।